नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे. हे ॲज्युअर रिसोर्सेस मॅनेज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलतं. पण आपण फक्त हे काय आहे हे नाही पाहणार. तर या साधनांचा विकास कसा झाला, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर क्लाउड मॅनेजमेंटचा प्रवास क्लिक करण्यापासून ते कोड लिहिण्यापर्यंत कसा झाला हे समजून घेऊया. अगदी बरोबर. हा केवळ साधनांचा परिचय नाहीये, तर त्यामागे जी विचारसरणी आहे तिचा शोध आहे. आपण एका साध्या ग्राफिकल इंटरफेसमधून सुरुवात करू, मग स्क्रिप्टिंगच्या दुनियेत जाऊ आणि शेवटी संपूर्ण सिस्टम एका कोड फाईलमध्ये कशी बंदिस्त करता येते या शक्तिशाली संकल्पनेपर्यंत पोहोचू. हो, आणि हा प्रवास आपल्याला दाखवतो की क्लाउड मॅनेजमेंटमध्ये ऑटोमेशन आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी किती महत्वाचं आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला थांबा आहे एज्युअर पोर्टल. बहुतेक लोकांची एज्युअर सोबतची पहिली ओळख इथूनच होते. सोर्समध्ये याला वेब आधारित युनिफाईड कन्सोल असं म्हटलं आहे. पण हे फक्त कंट्रोल पॅनल आहे की त्यापेक्षा जास्त काही? खूप चांगला प्रश्न आहे. कारण वरवर पाहता ॲज्युअर पोर्टल हे तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डसारखं आहे. गाडीचा डॅशबोर्ड? हो, तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस दिसतात, बटणं दिसतात. तुम्ही काही क्लिक्समध्ये एक व्हर्च्युअल मशीन तयार करू शकता. सुरुवातीसाठी हे उत्तम आहे. पण या डॅशबोर्डमध्ये खरी शक्ती दडलेली आहे. विचार करा की याच डॅशबोर्डवर तुम्ही हेही ठरवू शकता की तुमच्या सहप्रवाशाला फक्त गाणी बदलता येतील. अच्छा, पण तो गाडीचा वेग किंवा एसी कंट्रोल करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल म्हणजे RBAC बद्दल बोलत आहात. हो, पोर्टलमुळे हे नक्कीच सोपं होतं. अगदी बरोबर. पोर्टल हे केवळ रिसोर्स बनवण्याचं साधन नाही, तर ते गव्हर्नन्स, कॉस्ट मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंगसाठी एक व्हिज्युअल गेटवे आहे. तुम्ही पाहू शकता की कुठे किती खर्च होतोय, कोणत्या सर्व्हिसमध्ये अडचण आहे, पण इथेच एक मर्यादाही समोर येते. कोणती? समजा तुम्हाला एकाच प्रकारची 100 व्हर्च्युअल मशीन्स तयार करायच्या आहेत. पोर्टलवर जाऊन 100 वेळा 30 प्रक्रिया करणं किती वेळ खाऊ आणि चुकांना आमंत्रण देणारं ठरू शकतं, नाही का? बरोबर. इथेच स्केलेबिलिटीचा प्रश्न येतो. म्हणजे एक दोन गोष्टींसाठी पोर्टल उत्तम आहे, पण मोठ्या प्रमाणावर काम करताना ते अपुरं पडू शकतं. हो, आणि याच समस्येवर उपाय म्हणून पुढची पायरी येते कमांड लाईन. सोर्समध्ये एज्युअर क्लाउड शेलचा उल्लेख आहे. हे पोर्टलच्या मर्यादेवर मात कसं करतं? तर जर ॲज्युअर पोर्टल एक सुसज्ज रेस्टॉरंट असेल, हां, जिथे तुम्ही मेन्यू कार्ड बघून ऑर्डर देता, हां. तर क्लाउड शेल म्हणजे त्याच रेस्टॉरंटच्या किचनमध्ये थेट शेफशी बोलण्यासारखं आहे. ओके. तुम्ही त्याला स्पष्ट सूचना म्हणजे कमांड्स देता आणि तो त्याप्रमाणे काम करतो. हे एक ब्राउझर आधारित कमांड लाईन टूल आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर काहीही इन्स्टॉल करायची गरज नाही. अच्छा, म्हणजे इन्स्टॉलेशनचं कोणतंही झंझट नाही. अजिबात नाही. तुम्ही पोर्टलवरूनच एका बटनावर क्लिक करून थेट कमांड्स द्यायला सुरुवात करू शकता. पण या जादुई मदतनीसाच्या काही मर्यादा आहेत का? म्हणजे ब्राउझरमध्ये चालत असल्यामुळे मोठे आणि वेळखाऊ टास्क चालवताना काही अडचण येते का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. क्लाउड शेल हे छोटे मोठे आणि मध्यम स्वरूपाचे टास्क करण्यासाठी उत्तम आहे. खरंच. पण जर तुम्हाला एखादं मोठं स्क्रिप्ट चालवायचं असेल, जे काही तास चालणार आहे, तर ब्राउझर सेशन टाइमआउट होण्याची शक्यता असते. बरोबर. अशा वेळी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कॉम्प्युटरवर अज्युअर CLI किंवा PowerShell इन्स्टॉल करून तेच काम अधिक विश्वासाने करू शकता. ओके. म्हणजे क्लाउड शेल हे एक प्रकारे सवय लावण्यासाठी आहे. हो, तुम्हाला कमांड लाईनची सवय लावण्यासाठी आणि जलद कामांसाठी दिलेलं एक सोपं साधन आहे. आणि इथेच ॲज्युअर PowerShell आणि ॲज्युअर CLI हे दोन पर्याय समोर येतात. सोर्स म्हणतो की यांचं काम एकच आहे, फक्त सिंटॅक्स वेगळा आहे. पण निवड करताना फक्त सिंटॅक्सचा विचार पुरेसा आहे का? की यामागे आणखी काही आहे? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे फक्त टोमॅटो विरुद्ध टोमॅटो म्हणण्यासारखं नाहीये. तुमची निवड तुमच्या टीमच्या कौशल्यावर आणि तुमच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. जर तुमची टीम विंडोज आणि .NET इकोसिस्टममध्ये काम करत असेल, तर त्यांना PowerShell खूप सोपं वाटेल. का? असं का? कारण PowerShell हे ऑब्जेक्ट पाईपलाईनवर काम करतं. म्हणजे एका कमांडचं आउटपुट हे एक स्ट्रक्चर्ड ऑब्जेक्ट असतं, जे तुम्ही थेट दुसऱ्या कमांडला पास करू शकता. अच्छा. आणि ॲज्युअर CLIचं काय? दुसरीकडे ॲज्युअर CLI हे बॅश शेलसाठी डिझाईन केलं आहे आणि ते प्रामुख्याने टेक्स्ट आणि JSON डेटावर काम करतं. जर तुमची टीम लिनक्स किंवा macOS वापरत असेल किंवा त्यांना स्क्रिप्ट्समध्ये JSON आउटपुटवर प्रक्रिया करायची असेल, तर ॲज्युअर CLI जास्त वेगवान आणि सोपं ठरू शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर? थोडक्यात
PowerShell हे सिस्टम ॲडमिनसाठी अधिक सोयीस्कर आहे, तर CLI हे डेव्हलपर्सना अधिक जवळचं वाटू शकतं. निवड तुमच्या गरजेनुसार करायची आहे. CLI आणि PowerShell शक्तिशाली आहेत यात शंका नाही, पण त्यातही आपल्याला प्रत्येक कमांड योग्य क्रमाने चालवावी लागते. विचार करा, जर आपल्याला 100 सर्व्हर, नेटवर्क आणि डेटाबेस एकाच वेळी तयार करायचे असतील, तर हजारो कमांड्स लिहाव्या लागतील आणि त्या योग्य क्रमाने चालवाव्या लागतील. यात मानवी चुका होण्याची शक्यता किती असेल? बरोबर. या मोठ्या समस्येवर Azureकडे काय उत्तर आहे? आणि इथेच आपण या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येतो. आतापर्यंत आपण पोर्टल आणि CLI बद्दल बोललो. गंमत म्हणजे आपण पोर्टलवर बटन क्लिक करतो किंवा CLI मध्ये कमांड लिहितो, तेव्हा पडद्यामागे हे दोन्ही एकच गोष्टीशी बोलत असतात. आणि तो खरा सूत्रधार आहे Azure रिसोर्स मॅनेजर, म्हणजेच ARM. अरे वा, म्हणजे पोर्टर आणि CLI हे फक्त वेगवेगळे चेहरे आहेत, पण मागचा मेंदू एकच आहे. अगदी तसंच. ARMला तुम्ही एका मोठ्या हॉटेलचा मॅनेजर समजू शकता. हॉटेलचा मॅनेजर, इंटरेस्टिंग. हो, तुम्ही रिसेप्शनवर म्हणजे पोर्टलवर जाऊन रूम बुक करा किंवा फोन करून म्हणजेच CLI वरून ऑर्डर द्या. प्रत्येक विनंती आधी या मॅनेजरकडे जाते. हा मॅनेजर तुमची ओळख तपासतो, म्हणजे ऑथेंटिकेशन. तुम्हाला ती ऑर्डर देण्याची परवानगी आहे की नाही हे पाहतो, म्हणजे ऑथोरायझेशन, आणि मगच तुमची विनंती योग्य विभागाकडे पाठवतो. अच्छा, यामुळे प्रत्येक काम एकाच नियमावलीनुसार आणि सुरक्षितपणे होतं. हो, ARM हेच Azureचं खरं मॅनेजमेंट इंजिन आहे. हे खूपच रंजक आहे. मग या मॅनेजरला आपल्या शाखा ज्या Azureवर नाहीत, त्यांचं व्यवस्थापन करता येतं का? कारण सोर्समध्ये Azure Arc नावाच्या एका गोष्टीचा उल्लेख आहे. बरोबर. Azure Arc ही एक जबरदस्त संकल्पना आहे. आपण हॉटेल मॅनेजरचं उदाहरण पुढे नेऊया. समजा तुमची एक मोठी हॉटेल चेन आहे, जिचं मुख्य ऑफिस म्हणजे Azure मुंबईत आहे. ठीक आहे. पण तुमची काही हॉटेल्स म्हणजे सर्व्हर्स पुण्यात आहेत, काही बंगळुरूमध्ये तुमच्या स्वतःच्या डेटा सेंटरमध्ये, आणि काही दिल्लीत म्हणजे दुसऱ्या क्लाउड प्रोव्हायडरकडे. बरोबर. Azure Arc हे एका युनिव्हर्सल रिमोट कंट्रोलसारखं काम करतं. म्हणजे या एका रिमोटने तुम्ही मुंबईत बसून सगळ्या हॉटेल्सवर नियंत्रण ठेवू शकता. हो, इतकंच नाहीये, तर तुम्ही मुंबईच्या हॉटेलसाठी जे नियम म्हणजे पॉलिसीज आणि सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी व्यवस्था लावली आहे, तीच तुम्ही बाकीच्या सर्व हॉटेल्सवर एका क्लिकवर लागू करू शकता. अरे वा. Azure Arc तुमच्या बाहेरच्या रिसोर्सेसना Azureमध्ये प्रोजेक्ट करतं, ज्यामुळे ते Azureचेच भाग असल्यासारखे दिसतात आणि मॅनेज करता येतात. म्हणजे ज्या कंपन्यांचे सर्व्हर्स वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत, त्यांच्यासाठी हे खूप प्रभावी साधन आहे. अगदी. गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट खूप सोपं होतं. आता पुन्हा आपल्या हॉटेल मॅनेजर म्हणजेच ARM कडे येऊया. आपण पाहिलं की CLI मध्ये कमांड्स क्रमाने चालवताना चुका होऊ शकतात. मग यावर उपाय म्हणून ARM काय देतं? इथेच ARM टेम्पलेट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड या संकल्पना येतात, बरोबर? अगदी बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड किंवा IAC ही क्लाउड मॅनेजमेंटमधील एक क्रांती आहे. कल्पना करा, तुम्हाला 50 कम्प्युटर्स, 10 नेटवर्क्स आणि 5 डेटाबेसेस एकाच वेळी तयार करायचे आहेत. हे मॅन्युअली किंवा स्क्रिप्ट लिहून करणं म्हणजे एक मोठी डोकेदुखी आहे. हो ना. IAC म्हणतं की तुम्ही हे सर्व कसं करायचं हे सांगू नका. फक्त तुम्हाला काय हवंय याची एक यादी किंवा रेसिपी लिहा. आणि ही रेसिपीज म्हणजेच ARM टेम्पलेट. बरोबर. म्हणजे मला फक्त काय हवंय ते सांगायचं, ते कसं करायचं याचं टेन्शन घ्यायचं नाही. यालाच डिक्लरेटिव्ह सिंटॅक्स म्हणतात का? एकदम परफेक्ट. तुम्ही फक्त सांगता की मला एक मोठा पिझ्झा हवा आहे, ज्यावर हे टॉपिंग्ज असतील. तुम्ही शेफला हे नाही सांगत की आधी पीठ मळ, मग सॉस लाव. हां, बरोबर. तुम्ही फक्त तुमची अंतिम इच्छा सांगता. ARM तुमची रेसिपी म्हणजे JSON टेम्पलेट वाचतो आणि त्यानुसार सर्व रिसोर्सेस तयार करण्याची जबाबदारी घेतो. तो हेही सुनिश्चित करतो की अवलंबून असलेले रिसोर्सेस म्हणजे डिपेंडन्सीज योग्य क्रमाने तैनात केले जातील. म्हणजे आधी नेटवर्क तयार होईल आणि मग त्यावर व्हर्च्युअल मशीन. अगदी तसंच. पण खरी गंमत इथे आहे, ही रेसिपी म्हणजे टेम्पलेट तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनच्या कोडसोबतच जतन करून ठेवू शकता. याचा अर्थ तुमची ॲप्लिकेशन आणि ते चालवण्यासाठी लागणारी सिस्टम दोन्ही एकाच ठिकाणी एकाच वेळी अपडेट होतात. तुम्ही या संकल्पनेच्या गाभ्यालाच हात घातला आहे. यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर हे सॉफ्टवेअर कोडचाच एक भाग बनतं. तुम्ही त्याला व्हर्जन कंट्रोल सिस्टममध्ये म्हणजे गिटमध्ये ठेवू शकता. त्यातील बदल ट्रॅक करू शकता. त्याची तपासणी म्हणजे टेस्टिंग करू शकता. हो, आणि टीमसोबत त्यावर काम करू शकता. यालाच गिटऑप्सची सुरुवात म्हणतात, जिथे
इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करणं हे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याइतकंच शिस्तबद्ध आणि ऑटोमेटेड होतं. मॅन्युअल चुकांना इथे जागाच नाही. मला आठवते एका प्रोजेक्टमध्ये आम्हाला रात्रीतून 10 ठिकाणी सारखीच सिस्टीम उभी करायची होती. पोर्टलने केलं असतं तर सकाळ झाली असती. पण आमच्याकडे ARM टेम्पलेट तयार होतं. एक कमांड दिली आणि 20 मिनिटात सगळं तयार. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोडची खरी ताकद कळली. पण एक गोष्ट आहे, ARM टेम्पलेट्स जेसनमध्ये लिहिलेली असतात आणि जेसन लिहिणं कधीकधी खूप किचकट वाटतं. यावर काही सोपा उपाय आहे का? नक्कीच आहे, आणि त्याचं नाव आहे बायसेप. बायसेप? जर ARM टेम्पलेट म्हणजे जेसॉन ही एखाद्या पदार्थाची सविस्तर आणि औपचारिक रेसिपी असेल, जी वाचायला आणि लिहायला थोडी किचकट असू शकते, तर बायसेप म्हणजे तीच रेसिपी सोप्या आणि संक्षिप्त भाषेत लिहिलेली तुमची स्वतःची शॉर्ट नोट्स. बायसेप हे एक डोमेन स्पेसिफिक लँग्वेज आहे, जे खास Azure रिसोर्सेस तयार करण्यासाठीच बनवलं आहे. म्हणजे ते जेसनपेक्षा जास्त सोपं आहे. खूपच जास्त. त्याचा सिंटॅक्स अधिक संक्षिप्त आणि वाचायला सोपं आहे. ते तुम्हाला चांगली टूलिंग मदत म्हणजे ऑटो कम्प्लिशन, व्हॅलिडेशन हे सगळं देतं, ज्यामुळे चुका कमी होतात. ओके. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बायसेप फाईल लिहिल्यानंतर पडद्यामागे ते एका स्टँडर्ड ARM टेम्पलेट म्हणजे जेसॉनमध्येच रूपांतरित होतं आणि ARM कडे पाठवलं जातं. अच्छा. त्यामुळे तुम्हाला बायसेपची सोय आणि ARMची ताकद दोन्ही एकाच वेळी मिळतात. म्हणजे ज्यांना जेसनच्या गुंतागुंतीत अडकायचं नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अगदी. तर आज आपण Azure रिसोर्सेस मॅनेज करण्याच्या साधनांचा एक संपूर्ण प्रवास पाहिला. आपण Azure पोर्टल या सोप्या डॅशबोर्डपासून सुरुवात केली. जिथे क्लिक करून कामं होतात. मग आपण CLI PowerShell या कमांड आधारित मदतनीसांबद्दल बोललो, जे ऑटोमेशनची पहिली पायरी आहेत. त्यानंतर आपण Azure आर्कच्या माध्यमातून आपलं नियंत्रण Azureच्या बाहेरही कसं वाढवता येतं हे पाहिलं. आणि शेवटी आपण या सर्वांच्या मागे असलेल्या ARM या मास्टरमाइंडला भेटलो. हो. आपण पाहिलं की ARM टेम्पलेट्स आणि बायसेपच्या मदतीने इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड ही संकल्पना प्रत्यक्षात कशी येते. यामुळे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर केवळ ऑटोमेटेडच होत नाही, तर ते व्हर्जन कंट्रोल्ड, टेस्टेबल आणि पुन्हा वापरण्यायोग्य बनतं. हा खऱ्या अर्थाने क्लिकिंगपासून कोडिंगपर्यंतचा प्रवास आहे. बरोबर, जो मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सिस्टम्सना सहजपणे मॅनेज करण्याची ताकद देतो. तर या चर्चेचा समारोप करताना श्रोत्यांसाठी एक विचार. नक्कीच. आज आपण पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चरला कोड म्हणून वागवल्याने केवळ तांत्रिक फायदेच मिळत नाहीत, तर कामाची संपूर्ण पद्धतच बदलते. यामुळे डेव्हलपर्स आणि ऑपरेशन्स टीम्स एकत्र येऊन काम करतात. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जेव्हा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर हे तुमच्या ॲप्लिकेशन कोडचाच एक भाग बनतं, तेव्हा तुमच्या टीमची जबाबदारी आणि मालकी म्हणजे ओनरशिप यावर काय परिणाम होतो. आणि या सांस्कृतिक बदलासाठी एखादी संस्था तयार आहे का? हो, यावर नक्कीच विचार करायला हवा.